नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, काही गोष्टी अशा असतात जे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की कदाचित मला ही गोष्ट अगोदर माहिती असती तर. बऱ्याच वेळेस आपण अशा चुका करतो ज्या सुखांमुळे आपण आपले आत्मविश्वास आणि सन्मान दोन्ही गमावून बसतो. तुमच्या सोबत ही अशा काही घटना घडल्या असतील तर या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हवे. या गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा उचलून निघून जाईल. काल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठेवतो. कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध राहायला हवं. त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी आणि तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्यांच्या चाळीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं. समोरच्याशी भिडण्याची ताकद आपल्यात जरी नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर ते वार रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी. नंबर 2, इतकंही गोड बोलू नका की लोकांना वाटेल की तुम्ही त्यांची चापलीसी करत आहात. समोरच्या व्यक्तीसमोर तेवढं झुकायचं जेवढी गरज आहे. गरजेपेक्षा जास्त गोड बोलणं आणि गरजेपेक्षा जास्त कुणासमोर झुकणं आपल्याला गुलाम बनवतो आणि एकदा गुलामीची सवय लागली की त्यातून बाहेर निघणं कठीण होतं. कारण माणसाला गुलाम बनवला जाऊ शकतो पण त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही. स्वतंत्र म्हणजे असेल तर त्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. इतर कोणीही त्याची मदत करू शकत नाही. म्हणून कधीही कुणाच्या मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये जाऊ नये. त्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकूही नाही. नंबर 3, आयुष्याकडून आणि लोकांकडून जास्तीची अपेक्षा कधी ठेवू नका. दोन्ही बाबतीत आपल्या अपेक्षा भंग जवळपास निश्चित असतो. आयुष्यात अनपेक्षितपणे घटना घडत असतात. त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. ते अनागलेले असतात आणि लोकांचं म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघते. परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही. कोण कधी आपल्या अपेक्षा भंग करेल, विश्वासघात करेल याची शाश्वती नाही. सगळ्यात घातक आणि अनपेक्षित प्राणी म्हणजे माणूस आहे. म्हणून अपेक्षा कमी तर दुःख कमी, अपेक्षा जास्त तर दुःखही जास्त. नंबर 4, आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच दान आपण करायला हवं. कारण दान करण्याची त्यानंतर असायला हवी पण तेवढी एम्पॅथी असायला हवी. आपल्या जवळच काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचं? आणि ज्या दान करण्यामुळे आपली आर्थिक स्थिती बिघडणार असेल, आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल, आपल्या दान करण्याने कुटुंबाला हानी होणार असेल तर अशा दान करण्याला काहीही अर्थ नाही. नंबर 5, आयुष्यात मित्र असेच बनवावे जे आयुष्यभर आपल्या सोबत असतील आणि आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील, चांगली मूल्ये देतील, ज्यांच्या सोबत राहून आपला मान सन्मान वाढेल, आपली किंमतही वाढेल. असे चांगले मित्र मिळत असतील तरच मित्र बनवा, नाही तर बनवू नये. एक तर राहावं चांगले मित्र तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका करत असतो, तुमच्यासाठी दिशादर्शक असतो आणि एक वाईट मित्र तुमचे आयुष्य खराब करणारा तुमचा शत्रू ठरू शकतो. मित्र बनवताना चांगलेच मित्र बनावावेत. नंबर 6, आपल्या कमतरता कोणाला सांगू नये आणि झालेल्या गोष्टींचा पश्चाताप देखील करू नये. आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा फायदा उचलणारे आपल्याला जास्त मिळतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील. त्यामुळे आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी गुप्तता राखावी आणि झालेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो, परंतु त्या
किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपणच ठरवायचं. एकतर आपल्या चुकांमधून शिका किंवा आपल्या चुका नसतील तर इतरांच्या चुकांमधून घरीतरी या पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले. पश्चाताप करत बसला तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकलात तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल आणि पुन्हा कुठल्या चुका करायच्या नाहीत हे देखील कळेल. नंबर 7, या तिन्ही गोष्टी घेण्याच्या अगोदर विचार करायचा किंवा उसळण्याच्या अगोदर विचार करायचा. कदम, कलम आणि कसम म्हणजे आपण एखादा पाऊल उचलत असतो, नवीन काही करण्याचा विचार करत असतो, अशा वेळेस विचार करावा. एकदा उचललेला पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही. कलम म्हणजे आपले विचार मांडण्याचा अगोदर, ते लिहिण्याचा अगोदर आपण विचार करायला हवा. आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्याचे आयुष्य घडवू शकते आणि त्याचबरोबर एखाद्याचे आयुष्य बर्बाद देखील करू शकते. इतके आपल्या लेखणीमध्ये ताकद असते. म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वकच मांडावा. आणि नंबर 3 म्हणजे कसम म्हणजेच शपथ, वचन. शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा. एकदा वचनात अडकलो तर पुन्हा सुटका होणे नाही. प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीची किंवा त्याच्या शपथीची काहीही किंमत राहत नाही. आणि एखादा शपथ घेताना, वचन देताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शब्दामध्ये, वचनामध्ये अडकून राहू शकतो. म्हणून शपथ घेताना विचारपूर्वक घ्यावी. या तिन्ही गोष्टी विचारपूर्वक केल्या तर भिकारीही राजा होऊ शकेल आणि विचारपूर्वक नाही केल्या तर राजाचा रंक देखील होऊ शकतो. म्हणून या तिन्ही गोष्टी विचारपूर्वक कराव्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.